डॉक्टर आम्हाला मूल होत नाही अशा प्रकारची समस्या घेऊन अनेक दाम्पत्य आमच्याकडे येतात. त्यांना माझा एक संदेश असा की जेव्हा तुम्ही मूल होत नाही तेव्हा तपासण्या सुरू केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की मुलीमध्ये AMH कमी आहे, तिची पाळी अनियमित आहे, तिला PCOD आहे, ट्युबल ब्लॉक्स आहेत किंवा एंडोमेट्रिओसिस आहे आणि त्याच्यावरती तुम्ही इव्हेंच्युअली उपाय सुरू करता. पण त्याच वेळेला लवकरात लवकर पुरुषाच्याही तपासण्या करणं फार फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की पुरुषाच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असणं, त्याच्या हालचाल कमी असणं किंवा त्यांच्या हेड किंवा टेलमध्ये खूप मोठ्या अबनॉर्मॅलिटीज असणं, त्याच्यात पुवाच्या पेशी आढळणं आणि स्ट्रक्चरली जर तुम्ही पाहाल तर ज्या ठिकाणी ते तयार होतात शुक्रजंतू त्या टेस्टिकलच्या जवळ हायड्रोसिल किंवा व्हेरिकोसिल्समुळे टेस्टिक्युलर फंक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो. टेस्टोस्टेरॉनच मुळात खूप कमी असणं, अशा प्रकारच्या अनेक समस्या पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतात. आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्यांवर उत्तम उपाय आहेतच, परंतु जर तुम्ही डायग्नोसिस केलं नाही, तुम्ही जर का तपासणीच केली नाही तर तुम्ही मूल होण्याच्या समस्या अर्धवटच ट्रीटमेंट घेत राहाल. हे नीट लक्षात ठेवा. स्त्री आणि पुरुष दोघांनी वेळेत तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे.